भारत माता की जॉब एक्सपोला आलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की भारत माता की जय म्हणायला त्याला काही कष्ट लागत नाही. आपल्या आईचा जय जयकार करायला आपण सर्वांनी जोशपूर्ण जय जयकार करावा. भारत माता की. आमच्या मागच्या मुली म्हणत नाही आहेत भारत माता की. धन्यवाद. आज लातूरमध्ये जीएसपीएमच्या माध्यमातून होत असलेल्या आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नावाने जॉब एक्सपो होतोय, याचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक तुम्हाला सर्वांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण वेलणत महाराज आवशेकरजी, आदरणीय गणेशदादा हके, या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक संकल्पक आमचे मित्र या शहराचे अध्यक्ष अजित पाटील कवेकरजी, त्यांच्या सौभाग्यवती आणि आमच्या युवा नगरसेविका अदितीताई पाटील कवेकर, आमचे गटनेते दीपक पटपतीजी, गिरीश पाटीलजी, किशोरजी घाग, रागिणीताई यादव, आनंदराव गायकवाड, संगीताताई मिरचे, माझे मित्र आणि जुने नगरसेवक असलेले आमचे रविशंकरजी जाधव, स्वतःताई घोरपडे, जिताई आवस्कर, विनयजी दाप्ते, उद्धवजी तेलंगे, दत्ता चेवले, सत्यवती चेवले, शीतलताई मालू, राजश्री धोत्रे, आमचे गिरीशजी पाटील, ऋषी माळजे, गणेशजी गवारे, रोहित पाटील, निर्मलाताई कांबळे, गोपाळजी वांगे, रोहित पाटील, मंडळाध्यक्ष सुरेश जाधव, राहुल बुतरा, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव विसरलं असं तर माफ करा, आणि जमलेले सगळे युवा प्रतिनिधी, सगळ्या आलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी, रोजगार मिळू पाहणारे आमचे तरुण युवा सहकारी पत्रकार बंधू आणि कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व स्टाफ, प्राचार्य, जेएसपीएमचे सगळे सदस्य, अध्यक्ष सोडून सगळे या ठिकाणी आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच माझा मानाप्रमाणे नमस्कार. आजच्या या जॉब एक्सपोचं खऱ्या अर्थानं मी खरंच कौतुक करेन. आणि 2 वर्षापूर्वी शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लातूरमध्ये जॉब एक्सपो घेतला होता. त्यालाही उदंड कंपन्यांनी आणि युवांनी प्रतिसाद दिला होता. तोही कार्यक्रम त्यावेळी यशस्वी झाला. आणि आज खऱ्या अर्थानं देवाभाऊच्या नावाने आज मोठा जॉब एक्सपो आमच्या अजितराव आणि आदिती घेत आहेत. मी त्या दोघांचंही मनातून कौतुक करतो. कारण अत्यंत सेवावृत्तीनं काम करणारी ही मंडळी आज लातूरच्या जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार देऊ इच्छितात. या त्यांच्या भूमिकेचं मी मनातून खरं तर कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्हा सर्वांचं या जॉब एक्सपोला मी त्यांच्या वतीने मी स्वागत करतो. कारण या ठिकाणी अनेक कंपन्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्यांना स्किल्ड अनस्किल्ड दोन्ही मटेरियल या ठिकाणी लागतं. आणि आपल्या लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला त्यांनाही दिसत आहेत. त्यामुळे सगळ्या कंपन्या या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्यांनी देवाभाऊचं नाव का दिलं असं सांगितलं आज नाही. कारण देवाभाऊ इन्फ्रा मॅन म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही तर जगामध्ये त्यांची ओळख झालेली. आज तुम्ही एक 10 वर्षापूर्वीची मुंबई पाहिली आणि आजची मुंबई पाहाल तर तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल की मुंबई झपाट्यानं बदलते आहे. ज्या ठिकाणी आकाशवाणीवरनं एअरपोर्टला जायला 1.5 तास लागायचा, त्या ठिकाणी आता 20 मिनिटांमध्ये आपण आकाशवाणी एअरपोर्टला पोहोचतो. अशी मेट्रो त्या ठिकाणी निर्माण झाली. अटल सेतूसारखा प्रकल्प निर्माण झाला. वसई विरारपर्यंत अंडरग्राऊंड रस्ते तयार होत आहेत. समुद्राच्या खालून रस्ता तयार झालेला आहे. समुद्राच्या वरून रस्ता तयार होतोय. नवी मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई विकसित होते. आणि एकूणच काय बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र या निमित्तानं आपल्याला बदलताना दिसत आहे. म्हणून देवाभाऊच्या माध्यमातून होत असलेली महाराष्ट्राची प्रचंड डेव्हलपमेंट, होत असलेला विकास
आणि त्याला अनुरूप असलेली लागलेली ही यंत्रणा आणि आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज शोधतोय आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी निर्माण करण्याचं काम मान्य देवाभाऊच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि म्हणून आजच्या या मेळाव्याला देवाभाऊचं नाव दिलेलं अतिशय चांगलं नाव देवाभाऊच्या नावाने आज संपूर्ण रोजगार निर्मिती क्षेत्र या देवाभाऊकडे आशेनं पाहत आहे. म्हणून देवाभाऊचं नाव या ठिकाणी अजितदादांनी सांगितलं की त्याबद्दलही मी अजितरावांचं मी मनातून आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो. खरं म्हणजे आज तुम्ही बघाल तर देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. GDP सुधारते म्हणजे आपलं अर्थव्यवस्था चांगली मजबूत होते आहे ह्या त्याचा परिणाम आहे. GDP म्हणजे काय, देशाची आर्थिक स्थिती एक मोजण्याचे मापदंड आहे आणि आज देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत चालली. देशाची अर्थव्यवस्था मोठी होतीच आहे पण त्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा या निमित्तानं होतोय. त्यामध्ये जर 13-14चा विचार केला तर भारताचा GDP 15.10 लाख कोटी होता. तर आज आपण बघितलं तर आजच्या तारखेमध्ये आपला GDP 46.22 झाला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राची 12 पट वाढ या निमित्तानं महाराष्ट्राची करून झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आपण जर महाराष्ट्र देश म्हणून बघितला तर आपण आता सिंगापूरच्या आणि दुबईच्या पाठोपाठ आहे जगामध्ये. आणि 3 वर्षामध्ये त्यांना क्रॉस करण्याचं उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे. म्हणून त्यामध्ये हा फार मोठा औद्योगिकीकरणचा वाटा आहे. आता सामान्यपणे तुम्हाला दिसून येणार नाही पण मागच्या वर्षी माननीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं की 75,000 आम्ही जॉब देऊ आणि ते 75,000चं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. आणि याचबरोबर आपण हे जे काय अदृश्य जे एम्प्लॉयमेंट तयार होते ते कशी तयार होते तर उदाहरण द्यायचं असलं समजा आता लातूर कल्याण रोडची घोषणा केली आहे. या लातूर कल्याण रोडची घोषणा 36,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आता यामध्ये किती एम्प्लॉयमेंट तयार होईल, परमनंट एम्प्लॉयमेंट, टेम्पररी एम्प्लॉयमेंट असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. पण मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि लातूरच्या लोकांना 5.5 तासामध्ये त्या ठिकाणी उद्योजक असतील, व्यापारी असतील, जनता असेल, सामान्य जनता असेल किंवा मुंबईत जाणारे लोक असतील 5.5 तासामध्ये पोहोचतील अशी व्यवस्था या निमित्तानं होते. त्याचबरोबर तुम्ही बघित असेल की अलीकडच्या काळामध्ये सगळ्या तालुक्याला MIDC देण्याचं धोरण शासनाने घेतलेलं आहे. आणि नुसती MIDC लागणार नाही तर MIDCला लागणारे बाकीचे जे सपोर्ट सिस्टीम आहे ते सिस्टीम उभारण्याचं काम या निमित्तानं देवेंद्रजी करतायत. आता कालच्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही ऐकलं असेल भाषणामध्ये जे साहेबांचं भाषण झालं बजेटचं, त्यांनी सांगितलं की बारामती, लातूर आणि अमरावती हे 3 एअरपोर्ट डेव्हलप करणार आहेत. आणि तुम्हाला आज सांगतो येत्या 15-20 दिवसामध्ये घोषणा होईल 100 कोटी रुपये लातूरच्या एअरपोर्टसाठी आणि 2 वर्षामध्ये लातूरची एअर स्ट्रीट नाही तर एक चांगलं विमानतळ नाईट लँडिंग सह उपलब्ध होणार आहे. अशी व्यवस्था करण्याचं कारण काय तर आज मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नंतर जर डेव्हलप होणारं शहर कुठलं असेल तर ते लातूर शहर आहे. त्यामुळे लातूरचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी या रोडची घोषणा केलेली आहे. लातूर कल्याण मार्ग तो माळशेज घाटातून जातो रस्ता, तो पूर्णपणे अटॅच करतो आणि 5.5 तासामध्ये आपल्याला मुंबई CSTला पोहोचवतो. असा रस्ता होतोय, त्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणार आहे. लातूरला ऑलरेडी रेल्वे तर आलेलीच आहे, रेल्वेचा आवागमन चालूच आहे. आता एअरपोर्टची कमी होती ती सुद्धा कमी येणाऱ्या साधारण 1 महिन्यामध्ये माननीय देवेंद्रजी घोषणा करतीलच. पण 2 वर्षामध्ये लातूरचं एअरपोर्ट चांगल्या पद्धतीनं नाईट लँडिंग सह चालू होईल असा विश्वास तुम्हाला मी या निमित्तानं देतो. पण त्यामुळे काय होईल, त्यामुळं आपल्या लातूरच्या MIDCला चालना मिळेल, औषधाच्या MIDCला चालना मिळेल. आता औषधात पण आपण MIDC आणलेली आहे, 250 हेक्टरची MIDC आहे, त्याचं लँड ॲक्विजिशन सुरू आहे. मी लातूरकरांना आव्हान करतो त्या उद्योग निर्माण करायचे असतील तर औषधा येऊन उद्योग निर्माण करा. आमच्याकडे MIDC जागा आहे, 750 एकर आता जागा उपलब्ध आहे. आणखी लागेल 1000-2000 एकर जागा मी देऊ शकतो, एवढी ताकद त्या ठिकाणी आमच्याकडे आहे. आणि आमचं असेल काय महाराज आपलं तर आपली जी MIDC बेलकोणची आहे ते नॅशनल हायवे लागून आहे, जे कुठेही नाही. औषधाची MIDC अजितराव लातूरपेक्षा मोठी आम्ही डेव्हलप करणार आहोत. त्याला कारण आहे, कारण औषधाची MIDC त्याला बेनिफिट काय, हैदराबाद जवळ पडतंय, आम्हाला सोलापूर एअरपोर्ट जवळ पडतंय, लातूर एअरपोर्ट जवळ पडतंय. आमची स्वतःची MIDC नॅशनल हायवेला आहे, 2 नॅशनल हायवे पाठीमागून नॅशनल हायवे गेलेलाच आहे, उमरगा हैदराबाद तो नॅशनल हायवे, पुन्हा तुळजापूर
सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हे रेल्वे स्ट्रीप पुढच्या वर्षी चालू होणार आहे. त्यामुळे तिथून स्टेशन 40 किलोमीटर अंतरावर आहे. लॉजिस्टिकली आमचा औसा हे खूप परवडणारा आहे. आणि उद्याच्या भविष्यामध्ये लातूर, औसा, गुलबर्गा ही ट्रेन पण आम्ही चालू करणार आहोत. त्यामुळे लातूरची एमआयडीसीच्या जिल्ह्याच्या एमआयडीसी मध्ये तुलना मी करणार नाही. लातूरची एमआयडीसी फार जुनी आहे, पण त्या मानानं लातूर नंतर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी एमआयडीसी डेव्हलप कुठली होईल तर त्या औषधची होईल. म्हणून या निमित्तानं जे उद्योजक आलेत त्या उद्योजकांना मी आवाहन करेन, येणाऱ्या काळामध्ये उद्योजक करत असताना, उद्योग टाकत असताना प्राधान्यानं आपण औषध विचार करावा आणि रोजगार निर्मिती त्या ठिकाणी करावी अशी विनंती या निमित्तानं मी करणार आहे. लातूरची डेव्हलप करू, औषध डेव्हलप करू, एकूण जिल्ह्यामध्ये आपण जे काही एमआयडीसी त्यासाठी डेव्हलप करू. आमचं स्वप्न काय आहे तर लातूरचा आमचा तरुण मुंबईला, पुण्याला, हैदराबादला रोजगारासाठी जाऊ नये. कारण आज जो जातो तो तिकडं सेटल होतो. मग आई वडील इकडं, ते तिकडं, कुटुंबाची पूर्ण ताडातूट होते. शेती इकडं, घर तिकडं, शेतीकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळं कुटुंबात समवेत राहावे. आमचे नागरिक, आता आम्हाला प्रॉब्लेम येतो. मी तुम्हाला सांगतो, औसा मतदारसंघाचे 25,000 लोक बाहेर रोजगारामध्ये मतदार. आता यावेळेस 12-13,000 लोकांना मतदानाकडे आणावं लागलं. हे काय परवडणार नाही आपल्याला. पेक्षा इतर रोजगार आपण इथेच निर्माण करू. त्या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये तोच फोकस आमचा असणार आहे की सगळ्या लातूर जिल्ह्यातल्या तरुणांना लातूरमध्ये, औशामध्ये, उदगीरमध्ये अशा ठिकाणी या ठिकाणी आपण उद्योग निर्माण करून त्या ठिकाणी रोजगार द्यावा असा प्रयत्न या निमित्तानं होणार आहे. तेही तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. या निमित्तानं आणखीन आवर्जून सांगेन की आपण पाहिलं असेल की दाओसला माननीय मुख्यमंत्री झाल्याचं बरोबर त्या वर्षीही गेले. आता परवा गेल्या महिन्यामध्ये जाऊन आले आणि साधारण 30 लाख कोटीची गुंतवणूक या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि त्यात सर्वाधिक गुंतवणूक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं मराठवाड्यातल्या विकासाला या निमित्तानं मोठी चालना या निमित्तानं मिळणार आहे. मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न हा कायमचा मिटवायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवलेला आहे. तोही विषय मराठवाड्याच्या लोकांनी अधोरेखित केला पाहिजे. संपूर्ण 53 टीएमसी पाणी या निमित्तानं मराठवाड्याला मिळणार आहे. आणि त्या 10 टीएमसी पाणी लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे लातूरचा दुष्काळ पूर्णपणे संपणार आहे. हेही तुम्हाला या निमित्तानं मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे काही ठिकाणी आज मला माहिती आहे की तुम्ही रोजगार शोधामध्ये आलात. नोकरीच करणं हाच उद्देश तरुणांना न ठेवता माननीय मोदींच्या माध्यमातून 2 योजना या निमित्तानं लॉन्च झालेल्या आहेत. आणि एमएससीबीच्या माध्यमातून आज एक आपलं महाराष्ट्रानं ठरवलेलं आहे की त्यासाठी कमिशनरेट वेगळा करायचा, IAS अधिकारी नेमायचा आहे जो आयुक्त म्हणून. तो आयुक्त पूर्णपणे स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलप करेल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला चालना देईल, प्रेरणा देईल अशी व्यवस्था या निमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे. आणि त्या निमित्तानं स्टार्टअप असेल किंवा स्टँडअप इंडिया असेल या माध्यमातून आपल्याला उद्योग उभा करता येतो. मला माहिती आहे तुम्ही रोजगाराच्या निर्मितीसाठी नोकरी मागायला आलात, पण काही या ठिकाणी तरुण असे आहेत की नोकरी नाही, मी नोकरी देणारा तयार होणार आहे, मला उद्योगपती व्हायचं आहे, मला एंटरप्रेनर व्हायचं आहे असं ठरणारी मंडळी या ठिकाणी आहे. आणि त्याच्यासाठी सिंगल विंडो सिस्टम या निमित्तानं उभं केलेली आहे. महाराष्ट्राच्या उद्योग खात्यानं एक साईट ओपन केलेली आहे. त्या ठिकाणी आपण जाऊ शकता. तुम्हाला 5 लाखापासून 1 कोटी रुपयेपर्यंत सहकार्य अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन करणार आहे. त्या निमित्तानं आपण स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून, स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून पुढे यावं आणि नोकरी न देता नोकरी देणाराही होता येतं का याचाही विचार आपण या निमित्तानं करावा असंही आवाहन तुम्हाला मी या निमित्तानं करतो. खरं म्हणजे महाराजांना पुढे जायचं आहे, मलाही जायचं आहे. मलाही आज आषाढीचा कार्यक्रम आहे, महाराजांना विठ्ठल रुक्मिणीचा मंदिराचा कार्यक्रम करायचा आहे. पण या निमित्तानं एक मी अजितरावांचं अभिनंदन करेन आणि आभारी मानेन की या चांगल्या उपक्रमाला मला तुम्ही या ठिकाणी महाराजांच्या सोबत आज वाटतं उदाहरण सगळं औषधावर ठेवलं तुम्ही. औषधकराचा आमदार आणि औषधाचे महाराज म्हणजे महाराज म्हणजे तर अक्षरशः तुम्हाला आशीर्वाद लावेल महाराज. पंढरपूरची सेवा करणारे, आपलं पंढरपूरचं आराध्य दैवत, आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे आहे साक्षात विठ्ठलाची 24 तास सेवा करणारे महाराज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. महाराजांच्या आशीर्वादानं हा एक्सपो चांगला यशस्वी होईल, तुम्हाला रोजगार निर्मिती मिळेल असंही या निमित्तानं तुम्हाला मी आश्वस्त करू इच्छितो. आणि या अगोदर महाराज आपल्या महाराज राज्यामध्ये 581 असे रोजगार मिळाले झाले. आता 582 हा रोजगार मिळाला आहे. आता 83 मीच घेतो औषधाला. मी ऍक्च्युली ठरवलं होतं, घेतलं होतं, पण लोकसभेची आचारसंहिता लागली त्यामुळे राहून गेलं. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे पुन्हा इलेक्शन लागलं, पुन्हा लगेच विधानसभा आल्या, त्यामुळे सगळं राहून गेलं. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडेही एक मोठा महा एक्सपो या निमित्तानं घेणार आहे. पण तुम्हाला मी एक सांगेन
देवाभाऊचं नाव या निमित्तानं अजितने दिलं, मला ते खूप चांगलं वाटलं. कारण देवाभाऊंनी रोजगार निर्मितीसाठी वेगळं दालन उभं केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या नोकऱ्या तुम्ही विचार करा, 2014 पूर्वी नोकऱ्या लागायच्या, त्या कशा लागायच्या आणि 2014 नंतर कशा लागतायत याचा विचार या प्रत्येक नागरिकांना महाराष्ट्रातल्या करणं आवश्यक आहे. पूर्वी काय व्हायचं, पेपर दुय्यम सेवा घ्यायचं, कुठलं तरी एक आयोग घ्यायचं, पेन्सिलनं टिक मार्क करायचं, नंतर काळा बाजार व्हायचा, मुलाखती व्हायच्या, मुलाखतीमध्ये वशिल्याचेच लोक लागायचे, मग आमदाराचे, खासदाराचे जवळचे, आमदाराचे जवळचे, कोणा तर पार्टीच्या याचे जवळचे. पण मला आठवतंय, मी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत काम करत असताना त्या बैठकीला मी होतो. 2015 जानेवारी फेब्रुवारीचा विषय. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की यापुढे महाराष्ट्रामध्ये कधीही नोकरीसाठी मुलाखत होणार नाही, डायरेक्ट परीक्षा होईल आणि परीक्षेचे पास झालेले विद्यार्थी डायरेक्ट नोकरी लागतील, असा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. मला आठवतं त्यावेळेस स्वातंत्र्य क्षेत्रीय CS होते मुख्य सचिव, त्यांनी ऑफिस घेतलं आणि ते म्हणाले की साहेब असं नाही चालणार, मुलाखती घ्यावी लागतील, तो येणारा कॅन्डिडेट आंधळा आहे, पांगळा आहे, लुळा आहे का कसा आहे, त्याची बौद्धिक क्षमता बघावी लागेल, तपासावी लागेल. त्यावेळेस साहेबांनी थोडं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं, पास होऊ द्या, नंतर मेडिकल सर्टिफिकेट घ्या, पण मुलाखत नाही घ्यायची. त्यामुळं आज तलाठी असेल, कृषीसेवक असेल, ग्रामसेवक असेल किंवा जे काही नोकऱ्या आहेत, या सगळ्या नोकऱ्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये मोफत होत आहेत. कुणालाही आमदाराच्या दारात जायची गरज नाही, कुणा खासदाराच्या दारात जायची गरज नाही, कुणा लोकनेत्याच्या घरी जायची गरज नाही, कुणाला हंजांची करायची गरज नाही. परीक्षा दिली की डायरेक्ट नोकरी आहे. त्यामुळं IBPS आणि TCS सारख्या वर्ल्ड वाईड कंपन्या या निमित्तानं महाराष्ट्रात नेमल्या आणि त्या माध्यमातून लेखी परीक्षा होती. ती परीक्षा होत असताना त्या विद्यार्थ्याचं नाव माहीत नाही, त्याचा फोटो माहीत नसतो, जो बारकोड असतो, आपण जे जातो रिलायन्सला किंवा आपलं जो DMart आहे, आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, बिल दिसतं, ते स्कॅन केलं जातं, बिल बाहेर पडतं, ते ग्राहकाचं नाव वगैरे बाहेर पडत नाही. तशा पद्धतीनं IBPS असेल, TCS असेल, परीक्षा घेत असताना डायरेक्ट स्कॅन केले की मार्कच बाहेर पडतात, त्याचा फोटो दिसत नाही, काही नाही. त्याच्यामुळं ही सिस्टीम अत्यंत पारदर्शकपणे राबवली आणि महाराष्ट्रात आज एवढी मोठी नोकरी भरती झाली. आज 70,000 पोलीस भरती झाली, सगळे इन कॅमेरा. आणि सोलापूरच्या समजा पोलीस भरती आहे, तर उद्या पोलीस भरती आहे, तर तिथला IPS कोण आहे ते आदल्या दिवशी ते 12 वाजता कळतं. म्हणजे डायरेक्ट लातूरचा IPS तिथं पाठवलं जातं किंवा नांदेडच्या IPS तिथं पाठवलं जातं आणि तो परीक्षा घेतो, तो इन कॅमेरा घेतो. म्हणजे कुठंही पारदर्शकपणाला कुठंही थोडंही बघत दिली गेली नाही. संपूर्ण यंत्रणा हे पारदर्शकपणे काम करते. म्हणून आज महाराष्ट्राचे तरुण वेगवेगळ्या पदावर पूर्णपणे वशिल्याशिवाय लागतायत. असेच इथं सुद्धा वशिल्याशिवाय सगळी यंत्रणा उभी राहिलेली आहे. इथंही तुम्ही कोणाच्या शिफारशीशिवाय डायरेक्ट कंपनी आणि कॅन्डिडेट समोरासमोर बसतील, समोरासमोर इंटरव्ह्यू घेतील, पसंत पडला घेऊन जातील, असंच आहे ना. त्यामुळं या माध्यमाचं काम अजितरावांनी आणि आदित्यने केलं, त्या दोघांचं अभिनंदन करतो. मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.